नमस्कार मंडळी, मी लीना पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर बघा, आता वाजले 4:15. तर खूप दिवसांपासून मला माती आणायला जायची झाडांची. कारण मध्यंतरी पाऊस पण चालू होता, त्यामुळं काय ओली झाली, आणली नाही. आता उघडला आहे तर 2-3 दिवसापासून चालू आहे. आज जाऊ, उद्या जाऊ, काय जायला जमेना. तर आज फायनली म्हटलं माती घेऊन येऊ आणि ते कुबेरचा पौधा आणेल तो देखील दुसऱ्या कुंडीमध्ये शिफ्ट करायचा आहे. त्यामुळं म्हटले आज घेऊन येऊ. तर चला आता मी माती घेऊन येते. तिथून आल्यानंतर झाडं जे आहे त्या बाकीच्या पण झाडांना थोडी थोडी टाकायची आणि काही 1-2 झाडे ती शिफ्ट करायचे. तर आता अगोदर माती घेऊन येतो आम्ही. चला. आता आम्ही माती घ्यायला चाललोय. तर बाहेर बघा 2-3 दिवसापासून एवढं ऊन पडतंय ना. आपलं कसं असतं, पाऊस चालू झाला का आपण पाऊस चालू झाला असं म्हणतो आणि ऊन पडायला लागलं का ऊन पडतंय असं. आता माती घेऊन आलो घरी. कालच ड्रेस फिटिंगला येईल होते. तर ते अर्जंटमध्ये द्यायचे होते. तर मग म्हटले अगोदर आपण हे ड्रेस फिटिंग करून घेऊ. तर आता मी इथे ड्रेस जे आहे ते फिटिंग करायला घेतले होते. तिथे ड्रेस फिटिंग करून घेते. 2-3 ड्रेस फिटिंगला होते. शंभू देखील क्लासला गेला होता. त्यानंतर मग आता झाडं जे आहे म्हटले ते शिफ्ट करून घेऊ. माती आणली इथं दुसऱ्या कुंडीमधून. त्या दिवशी ते कुबेरचं प्लांट आणलं ना, ते छोट्या कुंडीत होतं. ते देखील मोठ्या कुंडीत मला लावून घ्यायचं होतं. तर मग इथं माझं आता तेच चालू होतं. आणि आता ऊन पडतंय तर झाडं देखील असे सुकल्यासारखे झाले. कारण पाऊस पडत होता तोपर्यंत टवटवीत मस्त होते. पाणी द्यायची गरज राहत नव्हती त्यांना. पण आता ऊन सारखं 3-4 दिवसापासून एकदम कडक ऊन पडतंय. त्यामुळं मग त्यांना पण पाणी द्यावं लागतंय. आणि काही झाडांच्या कुंड्यांमध्ये ना थोडीशी म्हणजे पाणी टाकू वगैरे टाकून तर काय ती माती ना अशी खालून आता बघा निघून जाते थोडी-थोडी. तर मग ते देखील असं खोल झाले होते. म्हटले मग त्यांना देखील थोडी भर देऊन देऊ. त्यामुळं मग माती जास्त आणली होती. मग बाकीच्या पण झाडांना थोडी माती टाकून द्यायची होती. त्यानंतर आता हे कुबेरचं जे प्लांट आहे ते मग एका दुसऱ्या कुंडीमध्ये मी इथं असं मस्त शिफ्ट करून घेतलं. ते दुसऱ्या कुंडीत शिफ्ट केलं. त्यानंतर मनी प्लॅन्टचे ते देखील कटिंग करायची होती. कारण खूप मोठा झाला होता. म्हटले दुसऱ्या ज्या आहे अजून छोट्या कुंड्या त्यामध्ये आपण लावून देऊ म्हटले. लागलं तर लागलं. आणि तो देखील खूप मोठा झाला होता. तर मग इथं आता मी प्लॅन्टचे एक कटिंग करून घेतली. मी खालचेच कट केले, वरचे नाही कट केले. तर इथं असे लावून घेते. आता ही एक जी कुंडी ती त्यामध्ये मला तुळस लावायची. तर मग मी ती फक्त माती वगैरे टाकून ठेवली. म्हटले नंतर आपण त्यामध्ये तुळस लावून देऊ. तर इथं आता हे मनी प्लांटचे 2 कटिंग मी यामध्ये लावले. त्यानंतर हे बघा, आता ह्या कुंडीत आहे ना माझ्याकडे बाजारातून मी ओली हळद आणली होती. तिला कोंब आले होते. तर ते असेच मी ही कुंडी रिकामी होती तर यामध्ये लावून दिले. तर ते लटकून गेले. तर मग आता ते थोडेसे उघडे होते. मग म्हटले त्यावर देखील माती टाकून घेऊ अशी. त्यानंतर हा जो आहे तो हा खाऊचा वेल आहे. म्हणजे आपण जे नागवेल म्हणतो ना, नागवेली जे पानं आपण खातो, तर त्याचा हा वेल आहे. त्याची देखील कटिंग मी दुसऱ्या एका कुंडीत लावली होती. आता सर्व झाडांना थोडी माती जी आहे ती इथं देऊन घेत होती. त्यानंतर आंब्यांना पण थोडीशी उरलेली होती ती देखील देऊन दिली. आणि आता इथं पाणी वगैरे टाकून घेत होती थोडं. तर बघा तेवढ्यातच इतका अंधार पडला होता ना, म्हणजे संध्याकाळ झाली होती. आता मला स्वयंपाक देखील करायचा होता. म्हटलं गॅलरीत एवढी खराब झाली आता सर्व ते प्लांट शिफ्ट केले तर माती सगळी खाली पडली होती. म्हटले आता नंतर सकाळी आवरू. आता सध्या फक्त झाडं वगैरे लावून घेतली मी इथं, माती वगैरे देऊन घेतली. नंतर म्हटले आपण जे आहे ते उद्या गॅलरी साफ करू. ती इथं बघा आता हे 4 अशी कुंड्यांमध्ये मी असे मस्त लावून घेतलेले होते प्लांट. आणि वातावरण बघा, वातावरण देखील असं आता संध्याकाळ झाली होती. तर स्वयंपाक करायचा होता. म्हटले स्वयंपाकाला पालक पडलेली होती. तर इथं मला पालकाचं जे गरगटं म्हणता ना ते करायचं होतं. तर इथं मी पालक धुवून चिरून घेतली बारीक. त्यानंतर 1 ग्लास गरम पाणी केलं आणि त्यामध्ये ही जी पालक आहे ती अशी टाकून दिली बघा. त्यामध्ये शेंगदाणे आणि हरभऱ्याची जी डाळ आहे
ती मी अर्धा 1 तास भिजत ठेवली होती. आता ती बघा, आता यामध्येच वाटीत ठेवून देते आहे. आणि पालकावर जर आपण जे झाकण ठेवलं ना, तर पालेभाज्यांवर काय होतं, झाकण ठेवल्यानंतर त्यामधलं जे असतं तर ते बाहेर येत नाही. त्यासाठी मग झाकण वगैरे काही ठेवलं नाही, असंच शिजू दिली आणि जास्त काही वेळ लागत नाही. आता हे देखील शिजले होते. यावर झाकण ठेवलं होतं मी. त्यानंतर थोडंसं बेसन पीठ टाकून घेतलं यामध्ये आणि व्यवस्थित असं रईनच मी इथं आता घोटून घेत होती. रईन घोटून घेतलं. त्यानंतर इकडं लसूण आणि हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये दळून घेतल्या होत्या. आता तेल टाकून जिरे मोहरीची फोडणी देऊन त्यामध्ये मी परतायला टाकल्या होत्या त्या आणि त्यात थोडा कढीपत्ता देखील टाकला. त्यानंतर आपली लाल मिरची पावडर टाकली थोडीशी आणि आपला घरचाच काळा मसाला थोडासा टाकला होता. कारण हिरव्या मिरच्या दळेल होत्या, पण मग थोडासा टाकला. त्यानंतर हे जे मिश्रण आहे आता पालकाचं ते देखील टाकलं. त्यानंतर डाळ आणि हरभरे होते ते देखील टाकून घेतले. आता पालकाची भाजी झाली होती. मला शेवयांची खीर देखील बनवायची होती, कारण चालू होतं का मग मी शेवयांची खीर बनवावं असं त्याला खूप दिवसातून आठवण आली होती. तर इथं मी शेवया ज्या आहेत तुपात व्यवस्थित अशा भाजून घेतल्या. त्यानंतर वेलची टाकली त्यामध्ये आणि आपले काजू बदाम असतात ते टाकले थोडेसे काप करून. आता या शेवया मस्त तुपामध्ये लाल होईपर्यंत भाजून घेतल्या होत्या, म्हणजे खरपूस लागतात त्या. त्यानंतर त्यामध्ये दूध थोडंसं कोमट केलेलं होतं ते देखील टाकून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकायचं, जास्ती नाही टाकायचं. आता हे गाईचं दूध आहे त्यामुळे मी थोडंसंच टाकलं आणि साखर टाकून मस्त जे शेवया आहे त्या अशा मस्त खीर बनवून घेतली. त्यानंतर आता पूर्ण स्वयंपाक झाला होता. आता हे खूप दिवसाचे केसर माझ्याकडे होते, तर मग हे केसरच्या 2-3 कांड्या देखील त्यामध्ये ॲड केल्या. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा.